झी 24 तास एक पाऊल पुढे। बॉलिवूड मध्ये आणखी काय हॅपनिंग्स आहेत पाहूया आमच्या स्पॉट 5 या सेगमेंट मधून। शाहरुख खान पुन्हा एकदा आता आपल्याला बॉडी बिल्डिंग करताना दिसणार आहे, ते त्याच्या आगामी सिनेमासाठी। फराह खानच्याच ओम शांती ओम या 5 वर्षांपूर्वी आलेल्या सिनेमासाठी शाहरुखच्या 6 पॅक ॲब्सचं दर्शन प्रेक्षकांना घडलं होतं। तेव्हा कमी वेळात शाहरुखनं साकारलेल्या त्याच्या फिट बॉडीनं चाहत्यांना तोंडात बोट घालायला लावलं होतं। आता पुन्हा फराह खान दिग्दर्शित हॅपी न्यू इयर या सिनेमासाठी शाहरुख खान एक पाऊल पुढे टाकत 8 पॅक ॲब्स करण्यासाठी सज्ज झालाय। पाहुयात शाहरुखचा हा लुक आपल्याला भावतोय का ते। सैफ आणि करीनाच्या लग्नाविषयी तर चाहत्यांमध्ये नेहमीच उत्सुकता असते, मात्र आता करीना कपूर लग्नानंतर करीना खान पतौडी होणार का याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये आहे। शर्मिला टागोर यांच्याप्रमाणेच लग्नानंतर करीनाही आपलं नाव बदलणार का हे जाणून घेण्यासाठी तिचे चाहते उत्सुक आहेत। मात्र बेबोनं आपण लग्नानंतरही आपलं नाव बदलणार नसून करीना कपूर खान असंच नाव लावणार असल्याचं आताच स्पष्ट करून टाकलंय। हॉलिवूड स्टार अर्नॉल्ड आता बॉलिवूडच्या सिनेमात झळकण्याची शक्यता आहे। फतेह द विक्ट्री या सिनेमातल्या मुख्य भूमिकेसाठी अर्नॉल्डला ऑफर देण्यात आली आहे। लवकरच अर्नॉल्ड या भूमिकेबाबत आपला सकारात्मक निर्णय कळवेल अशी आशा दिग्दर्शकाला वाटते। तेव्हा आता अर्नॉल्ड आपल्या सामाजिक आणि राजकीय कामांमधून वेळ काढत हिंदी सिनेमात झळकतो का याची त्याचे चाहते नक्कीच आतुरतेनं वाट पाहतायत। बॉलिवूडमध्ये मैत्रीसाठी वाटेल ते करणारे स्टार्स फारच थोडे आहेत, त्यात सलमान खानचं नाव मात्र 1 नंबरवर आहे। आपल्या मित्रांसाठी सलमान त्यांच्या सिनेमात गेस्ट अपीयरन्स देण्यासही नेहमीच तयार असतो आणि म्हणूनच सलमान खानचं नाव आता झालंय सलमान कॅमिओ खान। होय, सलमान झालाय कॅमिओ खान। या वर्षी येणाऱ्या 5 सिनेमांमध्ये सलमान खान गेस्ट अपीयरन्स मध्ये दिसेल। अजय देवगणच्या सन ऑफ सरदार, प्रीती जिंटाच्या इश्क इन पॅरिस, ये दुनिया यासारख्या 5 सिनेमांमध्ये सलमान कॅमिओ साकारणार आहे। सलमान खान आणि अभिषेक बच्चन यांच्यातलं शीतयुद्ध आता शांत होतंय असंच दिसतंय। या युद्धाचं रूपांतर मैत्रीत करण्याचा प्रयत्न केला अभिषेकनं सलमान खानच्या सेटवर जाऊन त्याची भेट घेतली आणि त्याला सिनेमासाठी शुभेच्छाही दिल्या। सलमाननंही अगदी जुन्या मित्राप्रमाणे त्याचं स्वागत केलं। तेव्हा तिथे उपस्थित साऱ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला। आता हे सारं दोस्तीसाठी की नव्या सिनेमासाठी हे तर येणारा काळच ठरवेल, नाही का। झी 24 तास एक पाऊल पुढे।